पारंपरिक बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा मेन रोड, सरस्वती लेन, भद्रकाली या ठिकाणी दुकानदार, अधिकृत पथविक्रेते या ठिकाणी व्यवसाय करणारे स्थानिक तरुण यांना शिक्काबुक्की करून अन्यायकारक अतिक्रमण मोहीम राबवण्यात आल्याचा आरोप होत आहे। मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना शहरातील हॉकर्स यांचे सर्वप्रथम पुनर्वसन करा, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असता तरी मनपा अधिकारी त्या आदेशाचा अवमान करीत आहेत। जे फेरीवाले अनधिकृत आहेत त्यांच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे अशा मनपाच्या एकतर्फी अतिक्रमण कारवाई विरोधात श्रमिक सेना आंदोलन किंवा उपोषण करू शकते। नाशिक महानगरपालिका अतिक्रमण मोहीम मोठ्या धडाक्यात चालू केली। 200 ते 250 जणांचा असा लवाजमा घेऊन अतिक्रमण काढलं जात आहे। अतिक्रमण काढलं जात आहे, पण काय काढलं जात आहे? JCB लावून अतिक्रमण काढलं जात आहे। तुम्ही काय करताय? तर दुकानदारांच्या बोर्डला तो तुमचा पंजा मारला जातो आहे, ते तोडले जात आहेत। ठीक आहे, आता ते तोडले जाताना त्यांना काही नोटीस दिली जाते का, समज दिली जाते का? त्याचं उत्तर दिलं जात नाही। रस्त्यावरच्या हातगाड्या काढल्या जात आहेत, ठीक आहे, परंतु त्यांच्या रोजगाराचं काय? जवळजवळ 5000 तरुण आज तुम्ही बेकार करून ठेवलेले आहेत। त्याचं काय? त्यांच्या रोजगाराचं काय? त्यांच्या कामाचं काय? ते तुम्ही करत नाही। मग खरं अतिक्रमण तुम्ही काढता का दिशाभूल करता? तुम्ही घेतलेला जो माल आहे, लोकांच्या दुकानातून काढून तुम्ही जो माल नेतायत तो किमती माल आहे, लोकांच्या भांडवल आहे, ते भांडवल तुम्ही हिसकावून घेताय। ती राष्ट्रीय संपत्ती तुम्ही काढतायत, त्याची मोजदाद आहे का? ती कुठे जाते, काय जाते, त्याचा हिशोब, त्याचा पंचनामा महानगरपालिका अतिक्रमण खातं करतं का? ते त्यांना परत मिळतं का? त्याची व्यवस्था या व्यवस्थेकडे आहे का? तर याचे उत्तर नाही असं म्हणावं लागेल। आणि म्हणून हे करीत असताना महापालिकेने पहिल्यांदी त्यांच्या बुडाखाली किती अंधार हे बघावं। महापालिकेच्या या कार्यालयामध्ये राजीव गांधी भवनच्या आजूबाजूलगत जे काही अतिक्रमण आहे ते त्यांना दिसत नाही का? तर ते पहिले काढावं। या शहरातल्या बेकायदेशीर इमारती, या देशात कंप्लिशन नसलेल्या इमारती, या शहरातल्या जे अनधिकृत बांधकामं आहे ते कधी करणार आहेत ते मोकळे? तर याचं उत्तर तुम्हाला नाही असं मिळेल। गोरगरिबांना धंद्यापासून आणि व्यवसायापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रस्त्यावर बसण्यास परावृत्त करून तुम्ही जर या गोष्टी करत असाल तर ते खूप काही भूषणावं नाही आहे। महानगरपालिकेने पहिल्यांदी या मोठ्यांवर हातोडा घालावा आणि मग गरिबांच्या कामकाजावर घालावा असंच या निमित्तानं म्हणावं लागेल। तुम्ही जे करतायत ते चांगलं करत नाही। आज तुम्ही यातायाताच्या नावाखाली तुम्ही ते वाइंडिंग तर केलं नाही, पण मधले सर्कल काढणार, तर मग या शहरातल्या सर्व सर्कल तुम्ही काढणार आहात का? आणि मग सर्कल काढण्याचा जो आता गोंधळ उडालेला आहे, उलट आता आजच्या परिस्थितीला द्वारकावर अतिशय मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे आणि एक व्यवस्था जी होती ती कुठेतरी कोलमडून गेलेली आहे आणि ते दुरुस्त करण्याची ताकद महानगरपालिकेकडे आणि प्रशासनाकडे नाही आहे हेच म्हणावं लागेल। तुम्ही चौफेर जे आहे ते खरं तर वाइंडिंग केलं पाहिजे, आजूबाजूचं अतिक्रमण काढलं पाहिजे। ते अतिक्रमण न काढता नुसते सर्कल मोठे काढण्याच्या नादामध्ये तुम्ही आज तिथे यातायातीमध्ये मोठा खोळंबा निर्माण केला, हे यातून दिसून येतं आहे। आणि म्हणून कोणतंही काम करताना नियोजनबद्ध करावा। कोणी गुरु अंटाल बिगारी घेऊन तुम्ही जर अतिक्रमण काढत असाल तर त्याला अर्थ नाही। तुमचा वेळखात व्यवस्थापक तिथे पाहिजे, तुमचा शहर अभियंता तिथे पाहिजे, तुमचा नगर रचनेचा अधिकारी तिथे पाहिजे। आणि हे नसताना तुम्हाला ज्यांना काही अतिक्रमणाबद्दल कळत नाही ती जर बिगारी लोक घेऊन अतिक्रमण काढत असाल तर तुम्ही फक्त मेनकापड आणि बांबूच जमा कराल आणि टपऱ्यात जमा कराल, या शहरातली यातायात मोकळी करू शकणार नाही, हे त्याच्यातून निष्पन्न होईल। नाही, अशा खूप मोठ्या प्रमाणावर यांची उचलेगिरी होतीये। त्या उचलेगिरीची महापालिकेकडे मोजदाद आहे का? त्यांची विल्हेवाट कशी पद्धतीने लावली जाते याचा काही लेखाजोखा आहे का? त्याचं तुम्ही जे कार्यवृत्त आहे, जे तुम्ही रोजचा माल उचलला गेला त्याची काही तुम्ही मोजदाद करतात का? ते कुठेतरी रजिस्टरमध्ये लिहिलं जातं का? आणि मग ते त्याचा पंचनामा होतो का? आणि मग ती तुमची प्रेस नोट रोजच्या रोज अतिक्रमणावरून तुम्ही काय मिळवलं आणि काय काम केलं हा लेखाजोखा जनतेसमोर मांडला गेला पाहिजे। नमस्कार, मी संदीप मोहन जाधव, श्रमिक हॉकर सेना कार्याध्यक्ष आणि नाशिक शहर फेरीवाला समिती। सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम। नाशिक शहरात नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेली जी अन्यायकारक फेरीवाल्यांसंदर्भात जी कारवाई मोहीम राबवण्यात आलेली आहे, मी
नाशिक शहर फेरीवाला समिती सदस्य म्हणून मी एवढंच माननीय आयुक्तांना विचारू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून नाशिक शहरातील फेरीवाल्यांसंदर्भात आम्ही वेळोवेळी नाशिक महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे। 2014 साली 9,620 फेरीवाल्यांचे नाशिक महानगरपालिकेने अधिकृत नोंदणी केलेली आहे। अजूनपर्यंत नाशिक शहरातील बऱ्याच फेरीवाल्यांना प्रमाणपत्र विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत, त्यांचे पुनर्वसन कुठल्याही स्वरूपात केलेले नाही। आमचं माननीय आयुक्तांना एवढंच विनंती आहे की तुम्ही अतिक्रमण मोहीम राबवा, पण फक्त फेरीवाल्यांवर न राबवता फेरीवाल्यांचं सर्वप्रथम पुनर्वसन करा, जेणेकरून त्यांनाही सन्मानाने आणि त्यांचा कुटुंबाचं उदरनिर्वाह चालवण्यासाठी कोणाला हौस नसते की रस्त्यावर हे करणं, पण सर्वप्रथम नाशिक महानगरपालिकेने जो राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार जी अंमलबजावणी केली पाहिजे, अशा पद्धतीने नाशिक शहरातील कुठलेच अधिकारी हे अंमलबजावणी करत दिसत नाही। आम्ही वेळोवेळी आमचे नेते प्रेरणास्थान धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांच्या माध्यमातून वेळोवेळी माननीय आयुक्तांना आम्ही या संदर्भात निवेदन दिलं। मागील हप्त्यात आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त झगडे मॅडम यांनाही या संदर्भात निवेदन दिलं की नाशिक शहर फेरीवाला समितीची निवडणूक गेले 8 महिने होऊन गेले आणि येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक शहरातील फेरीवाल्यांचं आपण काय नियोजन केलेलं आहे, त्या संदर्भात तुम्ही नाशिक शहरातील सर्व फेरीवाल्या संघटनांना विश्वासात घेऊन या लोकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करा, ही आमची रास्त मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागातले कर्मचारी हे काही आता आम्ही जो फेसबुकला मी व्हिडिओ व्हायरल केला की नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी हे त्यांच्या दुकानाच्या प्रिमायसेसमधून त्यांचा माल उचलतात, रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नसतं आणि कर्मचाऱ्यांना कोणी अधिकार दिला की त्यांना धक्काबुक्की करणं, त्यांना शिवीगाळ करणं हे नक्कीच निषेधार्ह आहे। माननीय आयुक्तांनी अशा कर्मचाऱ्यांवर बडतर्फाची कारवाई केली। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।